ज्ञानेश्वरी मुंडेंची तब्येत खूपच डाऊन आहे, कारण काल त्यांनी विषप्राशन केलं. त्याच्यानंतर ते म्हणतात की या महिन्यात जर न्याय मिळाला नाही तर मी जीवन संपवेल. असं आहे की ज्ञानेश्वरी मुंडेंचं प्रकरण अतिशय गंभीर आहे. महादेव मुंडेंचा खून हा कोणी केला अख्ख्या पोलीस डिपार्टमेंटला माहिती आहे. काल तेथील एक नागरिक आणि ज्याच्यासमोर हे सगळं झालं तो बाळा बांगर नावाच्या इसमाने पोलिसांकडे जाऊन निवेदन दिले आहे. तत्कालीन पोलीस अधिकारी ठाकूर जे एसपी होते त्या एसपीला जाऊन बाळा बांगर यांनी त्याच्यासमोर वाल्मिक कराड काय बोलत होता स्वतःच्या मुलाशी आणि त्यानंतर झालेली महादेव मुंडेची हत्या याबाबत सगळी कहाणी सांगितली होती. नाहीत वाल्मिक कराडचा मकोका कॅन्सल होणार होता. ते फक्त देशमुख फॅमिलीच्या दबावामुळे आणि ही बातमी बाहेर फुटल्यामुळे तो मकोका अजून जागेवर आहे, नाही तर तो मकोकाही गेला होता. परळीतील बंगल्यातून फोन आला आणि त्यानंतर कारवाई थांबली असं त्या म्हणतात. खरी गोष्ट आहे, ही एकदम खरी गोष्ट आहे. महादेव मुंडे आणि वाल्मिक कराड याच्या फॅमिलीचं एका प्लॉटवरनं भांडण झालं होतं. वाल्मिक आपला महादेव मुंडे हा प्लॉटिंग करून विकायचा. मला महादेव मुंडेला मी चांगला ओळखायचो आणि त्याच्यानंतर त्या प्लॉटमध्ये झालेल्या घासाघिशीत त्यांच्या कुटुंबियांना वाटलं हा फारच जास्त शहाणा समजतो, विकेट. पण आता तरी लक्ष देतील, कारण कोणी लक्ष देणार नाही. बाळा बांगरनी त्या काळात एसपी ठाकूरला सांगितलेलं की हा मर्डर यांनी केला, माझ्यासमोर बोललाय हा सगळं. त्याच्यानंतर बाळा बांगर जास्त बोलतो म्हणून बाळा बांगरवर 7 केसेस दाखल केल्या. असे तिथे पोलीस प्रशासन रेव्हेन्यू प्रशासन अस्तित्वातच नव्हतं बीडमध्ये. हम करे सो कायदा ही भूमिका होती. काय करणार, अशा कितीतरी ज्ञानेश्वरी कुंकू पुसलेल्या आजही बीडमध्ये आहेत.